खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. तर आज बघा आपण काय बनवणार आहोत, खीर. तीच आहे खीर, पण आता बघा आज खीर बनवणार आहे. आज आहे शुक्रवार, मग आईला नैवेद्य हवा ना, म्हणून खीर आणि पुरीचा आमचा बेत आहे. भाजी करून करून पण कंटाळा आला आहे. मग आता काय करणार, तर मग खीर आणि पुरीचा बेत करतो. मळून घेतले. तर ह्या पिठामध्ये काय आहे, आपली चपातीचं पीठ आहे तसं पीठ नाही मळले. तर याच्यामध्ये काय केले, याच्यामध्ये मीठ टाकले आणि थोडीशी साखर टाकली आणि घट्ट पीठ मळलं आहे, म्हणजे आपलं तेल जास्त जाणार नाही, सुटणार नाही. आणि पुरीमध्ये तेल राहतं ना असं. आणि थोडासा रवा टाकला आहे. आणि मग आता आपण ह्याच्या पुऱ्या करूया. ओके, आता पुऱ्या करूया. याच्यामध्ये आपण काय आपण दाखवायला विसरलो ना, तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, तर पाव वाटी आपण रवा घेतला आहे आणि त्यामध्ये साखर आणि मीठ घेतले. आणि आता आपण याची पुऱ्या करू ना. ते आपण असे भाजून घेतले बरोबर, आणि ते थोडेसे भरडून घेतलेत, भाजले आणि भरडून घेतलेत. आणि आता हे आपण तांदूळ याच्यामध्ये टाकतो. ओके, खूप असं कंटाळा आला ना, मग काय करणार ना, भाजी भाजी काय करणार. मग खीर सगळ्यांना आवडते आणि मग आईलाही नैवेद्य होईल. मग त्यामुळे आम्ही हाच बेत करायचं ठरवलं. हे असे थोडे थोडे तांदूळ टाकू आणि मग आता हे शिजवून घेऊ आपण. हे तांदूळ शिजवून तसंच दूध पण असं छान घट्ट घट्ट होत जाईल. चला तर मग छान असं आटून द्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता तांदूळ पण आहेत, तर हे तांदूळ पण शिजतील आणि अजून शिजलं नाही आहे, दूध पण घट्ट होत जाईल आणि हे तांदूळ पण शिजत जातील. ठीक आहे. आई अन्नपूर्णा माता की जय. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे भिक्षां देहि च पार्वती पिता देवो महेश्वरः. आई अन्नपूर्णा माता की जय. आता हे जरा तांदूळ शिजत आले की मग आपण पुढं पुढं करू, पण अजून तर काहीच नाही झाले. ठीक आहे, तर शिजू दे. आणि इकडे आता बघा तेल ठेवले तापायला. आणि इथे आता पुऱ्या करायला घेतल्या आपण. ह्याच्यावर मस्त असं मोठ्या ह्याच्यावर धपाधप धपाधप असं बांधल्या, म्हणजे भरपूर झाल्या ना त्या. मोठीशी चपाती. क्या हो रहा है, क्या हो रहा है, व्हॉट्स हॅपन. हां, हे थोडंसं आपण एक टाकले, त्यामध्ये टाकले. आता बघूया, ते वरती आलं म्हणजे आपलं तेल गरम झालं. ती वरती आलं म्हणजे आपलं तेल गरम झालं. मग आता आपण पुऱ्या करायला घेऊया. ओके, चला. आई नमः, आई कुलस्वामिनी नमः, आई अन्नपूर्णा माता की जय. अशा आहे बघा, या पुऱ्या टाकल्या. आता गरम झाले तेल. आता ह्या 4 टाकल्या तेवढ्या, असं नाही तर मोठी आपली असली कढई की चांगल्या मस्त होतात. अच्छा, मस्त आता फुगून अशा टम्म होतील आणि मग आपण काढून घेऊ. आता कशी आली, कसली येऊ वरती, कधी येऊ वरती, असं. नमः, ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री अन्नपूर्णाय नमः. अशा आता आपण ह्या पुऱ्या करायला टाकल्या. आता मस्त ह्या टम्म फुगून येतील आणि मस्त करू आपण. आणि मग खीर तर होतेच आहे आपली. आणि खीर आणि पुरी ही बघा आहे ना, मस्त अशा टम्मूबाई झाल्या. टम्मूबाई, टम्मूबाई कुठलं आहे का ते, अग्गबाई, अग्गूबाई, अग्गूबाई. हे बघ आहे ना, मस्त झालं की नाही. आता ह्या आपण नैवेद्याला करायच्यात म्हणून या छोट्या छोट्या केल्या. आता बाकीच्या तर आपण हे करणार आहे, मोठ्याच करणार आहे. हे बाप्पाला द्यायला असं छान छान पाहिजे ना, म्हणून ह्या अशा केल्या. ओके, बस मस्त टम्म फुगल्या. काय छान झालं म्हणजे पीठ. मळून मोनिकाने पीठ मळलं ना. अगं बाई, अगं बाई. सगळे अशा मस्त झालेल्या आहेत. आणि आता ह्या काढून घेतल्या. हे बघा आहे ना, बर्फी आहे ती मी ह्याच्यामध्ये टाकते दुधामध्ये, म्हणजे अजून छान होईल नाही का.
आता ही पागळली की अजून होईल. हे बघा अजून आपलं हे होतं आहे आणि हे दुधामध्ये शिजते. हे बघा आणि शिजली की मग तुम्हाला दाखवतेच आहे. हां हे बघा आता शिजत चालले बरं का. हे बघ हो शिजली शिजली म्हणजे अजून शिजायला हवे पण शिजले बऱ्यापैकी. चला अख्खर आहे ना आपल्याला एवढं काही हे नाही लागत ना. पण 1 2 3 4 5 6 7 आणि ही 8 कारण हा छोटा आहे ना चमचा म्हणून 8 चमचे घेतले. आता बघा त्याला असं स्वाद येईल मस्त. कारण ही बघा ही आपली शिजल्याने पूर्ण दुधामध्ये शिजवतोय आपण. ची पावडर टाकते. ओके आणि आपण काय टाकणार आहे आता काजू आणि बदामाचे काप. बघितल्या ह्या मोठ्या मोठ्या आहेत आणि त्या छोट्या छोट्यावाल्या त्या छोट्या देवासाठी म्हणून काढल्यात आणि ह्या मोठ्या अशा हे करून हे बघा ह्या पुऱ्या करून घेतल्या आणि आपली खीर होतच आहे. हे बघा एकीकडे खीर आणि एकीकडे पुरी. आता बघितलीत कशी मस्त अशी होते है ना. अशी मस्त अशी होते. आपण ह्याच्यामध्ये रंग पण आपण केशर टाकूया. केशर आपण हे काजू बदाम टाकून देऊया. आता बघा आता कशी केशर केशरनी रंग कसा आहे बाबा खूप आले. केशरनी रंग कसा असा मस्त येतो ना. केशर टाकूया मस्त अशी दिले टाकून सगळे पण टाकले. आणि आता बघा छान झाले ना. अजून थोडा वेळ आपण शिजूया चांगली चांगली अजून घट्ट होऊ दे आणि मग काढून घेऊ आणि मग देवाला नैवेद्य देऊ. तर बघा मग आमचा आज खीरपुरीचा बेत मस्त असा ढेंगटढेंग मस्त मस्त खीरपुरीचा. आता आई पण खुश आणि सगळे घरातली माणसं पण खुश. तर ह्या पुऱ्या आणि ही खीर तर या नक्की खायला. ह्या पुऱ्या आणि ही खीर या खायला. चला दुर्वासारखं करते मी जरा युक्तासारखं. चला चला चला. आता आता फक्त जर अशी ना हे करू दे कारण केशर टाकलं आहे ना ते हे होऊन जाऊ दे. आणि साखरेचं पाणी झालं आहे ना त्यामुळे तसं होतं आहे. आता थोड्या वेळाने ती घट्ट होईल मग बंद करून टाक. मी जरा आलेच हो. आता आपण देव बाप्पाला नैवेद्य देऊया. हे बघा झाली का घट्ट मस्त है ना. ही अशी मस्त झाली. तर आता ही आपण देव बाप्पाला नैवेद्य देऊया. झाली ना आपली अशी मस्त अशी मलाईदार अशी. तर चला मग आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. जय अंबे जय अंबे.